नमस्कार मंडळी, मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत अप्पर पोलीस महासंचालनालय गुन्हे अन्वेषण विभाग यांच्या अंतर्गत सहाय्यक दस्तऐवज परिषद यांच्यामध्ये या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला 41,800 ते 1,32,300 दरम्यानचा पगार सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा असून त्यासाठी सरळ सेवा रिक्त पदांची या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असंच नोटिफिकेशन चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आजचा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालनालय गुन्हे अन्वेषण विभागात महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत तुम्हाला सरळ सेवा पदभरती असणार. त्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक विभागातील महाराष्ट्र राज्य पुणे अधिपत्याखाली गट क संघातील शासकीय दस्तऐवज परिषद रिक्त पदांची या ठिकाणी तुम्हाला जागा असणार. एकूण 16 जागांसाठी पदभरती असणार आहेत. पदाचं नाव आहे शासकीय दस्तऐवज परिषद. एकूण 16 जागा S15 मध्ये पे स्केल असणार आहेत. 41,800 ते 1,32,300 दरम्यान तुम्हाला पे स्केल असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो नमूद संवर्ग पदाची निवड ही फक्त ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. त्याबाबत दिनांक व वेळ संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ह्या सगळ्या डिटेल्स जर बघितल्या तर www.mahaced.go.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा भरायचा आहे. ऑनलाईन जर बघितला तर 10/2/26 पासून ते 11/3/2026 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपाचा भरायचा आहे. यासाठी मित्रांनो तुम्हाला ज्या 16 जागा असतात त्यासाठी कसे निहाय आरक्षण असणार ते सुद्धा पाहणार. एकूण 16 जागा आहेत. जातीसाठी एकच जागा, जमातीसाठी 0, विजा अ0, बज ब0, बज क1, बज ड1, विमा प्र0, विमा व5, ECBC 3, EWS 3 आणि ओपन 2 जागेसाठी पदभरती असतात. पुढचा जो सर्वसाधारणसाठी 9 जागा आहेत. महिला 30% साठी 5 जागा आहेत. माजी सैनिकांसाठी एकच जागा आहे. अंशकालीन पदवीधरांसाठी एकच जागा. अशा 16 जागांसाठी तुम्हाला समांतर आरक्षण असणार. आता मित्रांनो यासाठी एज्युकेशन असणार. मित्रांनो एज्युकेशन बघितलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी लागणार आहेत आणि मुख्य विषय रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र उपविषयासह तुम्हाला लागणार. ही तुम्हाला BSc केमिस्ट्री मधून डिग्री लागणार आहेत आणि 3 वर्षासाठी तुम्हाला द्वितीय श्रेणीतील किमान या ठिकाणी जो फिजिक्स विषय आहे तो सुद्धा तुम्हाला लागणार. ते नसेल तर तुम्हाला फोर्सेस साहित्यामधून तुमची डिग्री सुद्धा चालणार आहेत आणि मराठी भाषेचं नॉलेज सुद्धा लागणार. त्यासाठी वयोमर्यादा असणार आहेत. वयोमर्यादा 25 एप्रिल 2026 रोजीच्या नियमानुसार ओपन किमान 18 ते 28 वर्ष तुम्ही या ठिकाणी अर्ज करायचा आहे. मागासवर्गीय असल्यास तर तुम्हाला 63 वर्षापर्यंत तुम्हाला हा अर्ज करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो जे आरक्षण असणार आहेत म्हणजे क्लास 3 ची पोस्ट आहे त्यामध्ये महिला 30% आहेत. EWS आरक्षण आहे. अशा सर्व आरक्षण तुम्हाला असणार आहेत. यासाठी मित्रांनो जी काही निवड प्रक्रिया असणार आहेत, निवड प्रक्रिया जर बघितली तर तुम्हाला कॉम्प्युटर बेस एक्झाम असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 200 गुणाची कॉम्प्युटर बेस एक्झाम होणार आहे. त्यामध्ये भाग 1 मध्ये 120 गुणाची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत आणि भाग 2 मध्ये 80 गुणाची निरीक्षण चाचणी सुद्धा तुम्हाला असणार आहेत. अशा 2 भाग मध्ये तुमची एक्झाम असणार आहेत. अशा मिळून 120 + 80 अशी 200 मार्काची तुमची एक्झाम असणार आहे. त्यासाठी 120 मिनिटे तुम्हाला वेळ लागणार आहे. हे दोन्ही एकाच अटेम्प्ट मध्ये तुम्हाला करायचं आहे. यासाठी मित्रांनो काही महत्त्वाची सर्व सूचना आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचे डोमासे लागणार आहेत. त्याचबरोबर जे नॉन क्रिमिनल आहेत ते नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहेत. जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर, खेळाडू, माजी सैनिक असतात त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे. त्यासाठी मित्रांनो जी परीक्षा शुल्क असणार आहे ती परीक्षा शुल्क बघितलं तर तुम्हाला ओपनचे परीक्षा शुल्क 1,000, कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहेत. माजी सैनिकांसाठी कोणतेही परीक्षा शुल्क नसणार आहे. त्यासाठी मित्रांनो उमेदवारांसाठी महत्त्वाची अटी व शर्ती सुद्धा आहेत. सदर भरती प्रक्रियेदरम्यान निवड समितीच्या अंतिम निवड असणार आहेत. सदर भरती प्रक्रिया कोणत्याही स्वरूपाची वशिलेबाजी किंवा गैरप्रकार होणार नाही. त्याचबरोबर भरती प्रक्रियेदरम्यान पदाची संख्या, प्रभावी निवड संख्या यामध्ये औषधा बदल करणे किंवा स्थगित करणे किंवा रद्द करणे हे अधिकार या ठिकाणी भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांना असणार आहे. याबाबत महत्त्वाची टीप आहेत. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम देण्यास आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम तुम्हाला द्यायची आहे. ओके, तर ही तुम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत शासकीय दस्तऐवज परिषद यांच्या मार्फत एक नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.